नमस्कार मंडळी. तर आज एक व्हिडिओ जे आहे तो बघा प्रचंड व्हायरल होत आहे. इंस्टावरती तुम्ही बघा, यूट्यूबवरती बघा, तर प्रचंड व्हायरल होतो तो व्हिडिओ. तर काय झालं की जे आता वारकरी ज्या महिला किंवा जे पुरुष असतात ते चाललेले आहेत आता वारीसाठी. तर आता मी एक व्हिडिओ टाकलाच होता की पुण्यामध्ये काय प्रसंग घडला किंवा काय झालं. एक तिथं 2 व्हिडिओ आपले आलेले आहेत आपल्या चॅनलवरती, ते जाऊन बघा. तर असं काही दुर्घटना जर घडत असली तर कसं करायचं. तर ह्या वेळेला जर म्हणायला गेलं तर अगदी भयंकर अशा दुर्घटना घडत गेलेल्या आहेत. तर या दुर्घटना अशा आहेत, तुम्हाला थोडासा बाहेरचा आवाज येत असेल कारण मुलं बाहेर शाळेपाशी तिथे खेळत आहेत, त्यामुळे थोडासा आवाज येत असेल. तर बघा, अशी काही दुर्घटना घडली की वारकरी महिला चालत होत्या आणि त्यांचा काही ठिकाणीचा एक मुक्काम असतो. तो मुक्काम वगैरे झाल्यानंतर असं काही घडलं की तिथून त्या चालू लागल्या. जेजुरीमध्ये ही घटना घडलेली आहे. तर आमच्या कसबे डिग्रज म्हणून साईडचंच गाव आहे. तर तिथील म्हणजे एक महिला आहे आणि बाहेरच्या असं आहेत, अशा 3 महिलांचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर याचं कारण सध्या स्पष्ट झालेलं नाही. फक्त सोशल मीडियावरती इतकंच व्हायरल होतं की जेजुरीमध्ये अपघात झाला, 3 महिलांचा मृत्यू, बाकीचे जे आहेत ते जखमी झालेले आहेत. तर कसं होतं, घाटामधून जे ट्रक असतात ते सकाळी लवकर निघतात, त्या ड्रायव्हरांनाही झोप वगैरे नसते, पहाटेचं लवकर उठून जावं लागतं आणि दिंडी चाललेली होती. बरं वेगात ट्रक आल्यामुळे जी ट्रकची जी धडक होती त्या वारकरी महिला जे पुरुष होते त्यांना जी लागली, बाकीचे काही जण जखमी झाले. तर त्या ट्रकखाली काही जण चिरडले गेले. तर अशी भयंकर घटना झालेली आहे वारीमध्ये. पांडुरंगाच्या वारीसाठी ते चाललेले होते. तर माऊलीच्या तिकडं जाताना ह्या माऊलींचा अपघात झालेला आहे आणि त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. त्यांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली. हे पहिल्यांदा असा काही प्रसंग घडलेला आहे. जी बातमी आहे ती ऐकून अगदी दुःखद जी घटना घडलेली आहे ती ऐकूनच अंगावरती काटा आला. खरंच जर त्यांच्या ध्यानीमनी हा विचार नव्हता की आज आम्ही वारीसाठी चाललेलो आहोत आणि असा काही पुढं आमच्या बाबतीत प्रसंग घडणार आहे, काळाचा असा त्यांचा बाबतीत जो घाला आहे तो बसलेला आहे. तर इतकी भयंकर घटना होती. तर त्यांच्या एका महिलेच्या तर तोंडावरूनच असा जो ट्रक आहे तो बघा गेलेला आहे. तो मी व्हिडिओ बघितला, अगदी अंग असं बघावंसंच वाटलं नाही, इतकी भयंकर ती घटना होती. त्यांचं तोंडच चिरडलं गेलेलं आहे, तोंडावरूनच हे गेलं आहे जागीच. आता काय काय ना तर डोक्याला धडक लागलेलं आहे, पायाला लागलेलं आहे. लगेच दवाखान्यात जी जखमी झालेले आहेत त्यांना नेलेलं आहे. 3 महिला तर जागीच मृत्यू झालेले आहेत, ट्रकच्या बरोबर चाकाखालीच गेलेल्या आहेत. अशा घटना झाल्या. त्या घटना जेव्हा आपण बघितल्या, व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ जे आहे ते, असे जे काही घटना असतात ना त्या प्रचंड व्हायरल होतात. आधी कसं होतं पूर्वीच्या काळी की असे जास्त करून सोशल मीडियाचा वापर नव्हता, मीडिया वगैरे काही नव्हती अशी, त्यामुळे अशा ज्या घटना जरी घडल्या तर ते जास्त व्हायरल होत नव्हत्या. आता कसं झालं, सोशल मीडिया इतकं पुढे गेलेलं आहे की एखादी जरी गोष्ट घडली तर ती प्रचंड वेगाने व्हायरल होते. तर बघा, इंस्टावरती आणि यूट्यूबवरती, फेसबुकवरती हे जे व्हिडिओ आहेत ते आलेले आहेत, प्रचंड वेगाने पसरत आहेत की इथे या ठिकाणी अपघात झाला, अशी घटना झाली आणि महिलांचा जागीच मृत्यू झाला. त्या महिलांच्या घरामध्ये शोककळाचं वातावरण पसरलं असणार की आज आमच्या घरातली व्यक्ती वारीसाठी इथून गेली आणि आज त्यांच्या बाबतीत ही घटना अशी घडली. खूप भयंकर, असं व्हायला नको होतं माऊलीच्या दारी जाताना तरी वारीसाठी. आणि मध्ये जर असं काही घडलं खूप भयंकर. खरं अशा, माझं तर एक वैयक्तिक म्हणणं आहे की अशा गर्दीच्या ठिकाणी ट्रक घालणं हे चुकीचंच आहे आणि त्यांची पण झोप पूर्ण न झाल्यामुळे, अपुऱ्या झोपेमुळे हा प्रसंग घडलेला आहे. झोप त्यांची न झाल्यामुळे झालेली घटना आहे. पुढे धुकं असतं, घाट असतो, पुढं जी दिंडी चालत होती ती आणि ट्रक भर वेगाने होता, त्यामुळे ते ट्रक खाली महिला गेल्या, धडकल्या आणि बऱ्यापैकी वयस्कर मिडियम ह्याच्याच होत्या, जास्त पण वयस्कर नव्हते आणि जास्त पण तरुण नव्हत्या, अशामध्येच त्या महिला होत्या. तर खूप वाईट आणि दुःखद अशी घटना घडली. तर असं पांडुरंगाच्या दारी जाताना तर असं काही कोणाच्या बाबतीत घडू नये, ते घडलेलं आहे, काळाचा घाला झालेला आहे. तर बघा, आता खरं कारण काय आहे ते अजून काही समोर आलेलं नाही आहे. तर बघूया कशामुळे किंवा काय झालं, कसं घडलं हे. तर आपल्याला जास्त काही माहिती नाही, पण थोडीफार जी माहिती आहे तेच तुम्हाला सांगते. मग त्यांना वेळ आली ना तर यमना चप्पल सुटकन घालून देत नाही, अशी घटना घडली. आपण वारीला तर चाललो, पण वारीतनं परत येऊ का नाही याची सुद्धा त्यांना जराशी चुणक नव्हती का काही चाहूल नव्हती. असं काही घडलं बघा,
खूप वाईट वाटतं आहे. ते बघितलं प्रसंग ना, ज्याच्या घरामध्ये तो प्रसंग उद्भवलेला आहे ना, त्या व्यक्तींना किती वाईट वाटलं असेल की बाबा आज आमच्या घरातली व्यक्ती आज वारीसाठी गेली आणि त्याचं जे प्रेत आहे तेच घरी येणार आहे. तर खूप वाईट पांडुरंगाच्या दारी घडलेलं आहे. माऊलीवरून बघत असते, तर त्या माऊलींना किती वाईट वाटलं असेल की अशी घटना घडली. तर आता बघू आता कारण काय कशामुळे झाले ते येईल पुढे समोर. तर आणि पोलिसांचा बंदोबस्त तर असतोच. तर अशा ठिकाणी कसं असतं, काही ना काहीतरी घडत असतं आणि ते घडलेलं आहे. ह्यावेळेला तर भयंकर घडलेलं आहे. तर बघूया आणि पुढच्या अपडेट आता आपल्याला काय मिळते काय नाही आहे. तर हे प्रचंड व्हायरल झालेले व्हिडिओ आहेत आणि आता वेगवान म्हणजे सोशल मीडियाच्या ना प्रचंड ह्या गोष्टी वाऱ्यासारख्या पसरतात. ते व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावरती काटा आला की अगदी चिरडले गेलेले आहेत. जाग्यालाच आता रक्ताचा सडा पडल्यावानी पडला आहे. इतका वेगानं तो भरधाव ट्रक होता की डायरेक्ट अंगावरतीच त्यांच्या गेलेला आहे. तर ते जागीच मृत्युमुखी पडलेले आहेत बघा. खूप भयानक घटना घडली आहे जेजुरीमध्ये आणि पुण्यामध्ये पण मी प्रसंग घडलेला सांगितला. 1-2 प्रसंग पुण्यामध्ये घडले होते. चोरीचे तर होतच होते आणि त्यावर अपघाताचे पण प्रमाण वाढलेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला ह्याविषयी मत तुमचं काय ते पण नक्की सांगा. धन्यवाद.